नमस्कार, मी आज बनवणार आहे चिकन पुलाव आणि हा थोडा वेगळ्या पद्धतीचा चिकन पुलाव आहे आणि आमच्या घरात सर्वांना तो खूप आवडतो आणि खूपच टेस्टी लागतो। हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। 1 किलोपेक्षा थोडेसे कमी हे बासमती तांदूळ आहेत। तांदूळ 15 मिनिटांसाठी मी भिजत ठेवले आहे आणि हे 2-3 चमचे हे तूप आहे आणि या चमच्याने हे 2-3 चमचे अख्खे धणे आणि 2 छोटे चमचे ही लाल मिरची पावडर, मीठ आणि हे जिरे आणि धण्याची पावडर आहे 2 छोटे चमचे आणि हा एक छोटा चमचा भरून गरम मसाला आहे आणि हा तळलेला कांदा आहे। एक मोठा कांदा मी तळून घेतला आहे आणि हा अख्खा गरम मसाला आहे। याच्यामध्ये ही 2 तुकडे दालचिनी, 1 चमचा छोटा चमचा शाही जिरे, 2 काळी विलायची, हे 2-3 मोठे तेजपत्ते आहेत आणि 15 ते 20 ही काळी मिरी आणि हे 2-3 स्टार फूल आहे। ह्या 8 ते 9 हिरवी विलायची आहे आणि हे 2 छोटे चमचे जिरे आहे। हे 1 वाटी भरून दही आहे। हे 4 ते 5 चमचे हे दही आहे, मोठे चमचे भरून आणि हे थोडेसे पुदिन्याची पानं आहेत। ही 3 ते 4 हे टमाटे आहेत, 2 कांदे, 1 लिंबू, 10 ते 15 हे लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा तुकडा अद्रकचा आणि ह्या 15 ते 20 हिरव्या मिरच्या आहेत। आता हे अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। हे अद्रक, लसूण, हिरवी मिरची मी वाटली आहे। याच्यामध्ये थोडासा पुदिना पण वाटून घेते आहे। आता हा मसाला वाटून झाला आहे। आता मी गॅसवर हे भांडं ठेवलं आहे। याच्यामध्ये हे 2 तांबे पाणी टाकलं आहे। याच्यामध्ये टाकले हे अख्खे धणे, जिरे, तेजपत्ते, 2 स्टार फूल, 4 ते 5 लवंग, 1 दालचिनी, 4-5 काळे मिरे, 1 मोठी विलायची आणि थोडे शाही जिरे। याच्यामध्ये मी चिकन टाकलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे। याच्यामध्ये 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे आणि आता हे 5 मिनिटं आपल्याला हे थोडंसं उकळू द्यायचं आहे। 5 मिनिटासाठी हे पाणी। आता मी हलवून घेतलं आहे थोडंसं। 5 मिनिटं मी उकळू दिलं आहे। आता यामधून मी चिकन काढून घेते आहे। आणि मी गाळून घेणार आहे। आता मी चिकनचं पाणी गाळून घेतलं आहे आणि या मसाल्याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे। आता हा जो चोथा आहे याची आपल्याला काही गरज नाही। त्याच्यामध्ये मी तूप टाकलं आहे 2-3 चमचे। याच्यामध्ये मी तेल घालणार आहे। तर यामध्ये मी हा गरम मसाला घालणार आहे। हा थोडासा मसाला मी ठेवला होता।
यामध्ये टाकलाय कांदा. तर टमाट्याची सालं मी काढून टमाटा बारीक कापून त्याच्यामध्ये टाकणार आहे तेलामध्ये. यामध्ये चिकन घातलं आहे कांद्यामध्ये. तर हे 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर यामध्ये मी हे टमाटे टाकले. हे मी दही घेतलं आहे. या दहीमध्ये मी आता हे गरम मसाला टाकला, धणे जिऱ्याची पावडर, लाल मिरची पावडर. आता हे मिक्स करून चिकनमध्ये मी घालणार आहे. त्यासाठी मी आता चांगलं हलवून घेतलं आहे. आता मी याच्यामध्ये वाटलेला मसाला घालणार आहे. त्याच्यामध्ये मी लिंबाचा रस घातला आहे अर्धा. थोडं मीठ मी आधी घातलं होतं, आता परत थोडंसं मीठ मी टाकते आहे. आता हे चिकनचं गाळून ठेवलेलं पाणी आहे आणि याच्यामध्ये आता मी मीठ आधी थोडंसं टाकलेलं आहे आणि ते परत थोडंसं मीठ टाकते आहे. आणि अर्धा लिंबाचा रस मी भाजीत टाकला, अर्धा लिंबाचा रस मी त्या पाण्यामध्ये टाकला आहे. आणि आता त्याच्यामध्ये हे तांदूळ धुवून टाकले आहे मी. आता हे पाणी उकळलं आहे भाताचं. आता हे मीडियम गॅसवर मी हा भात होऊ देणार आहे. तर इकडे मी चिकन ठेवलेलं आहे. चिकन पण हे तयार आहे. आता यावर मी हा भात टाकते आहे. आता यावर मी हा फ्राय केलेला कांदा टाकला आहे.
त्याच्यावर थोडंसं तूप घातलंय. आता 5 मिनिटं हे बारीक गॅसवर, मंद गॅसवर मी हे होऊ देणार आहे 5 मिनिटासाठी.